बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले असले तरी बारामतीची जनता त्यांना सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत। सुनीलजी, सकाळी सकाळी दादांनी सारसबाग गणपतीच्या साक्षीने एक ब्रेकिंग न्यूज दिली। स्वाभाविकपणे दादा म्हणजे अलीकडच्या काळात अनेक ब्रेकिंग न्यूज देत आहेत, पण आजची ब्रेकिंग न्यूज आहे की मला आता बारामतीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे। नवीन कुठल्या उमेदवाराला तिथे तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की दादाने स्वतः मुलाखत दिलेली नाही। ज्या वेळेला मुलाखतीसाठी किंवा सारसबाग तिथल्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन झाल्याच्यानंतर प्रेसने त्यांना विचारलं, प्रेसने जे विचारलं की जय पवारसाठी आज पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती मिळतो आहे, त्या संदर्भात मत काय आहे, आणि त्याच्यावरती ते मत व्यक्त करत असताना दादा असं त्या ठिकाणी म्हणाले किंवा ठीक आहे, कार्यकर्त्यांची इच्छा असेल किंवा पार्लमेंटरी बोर्ड असेल तर त्यातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी करेन। मी 7-8 वेळा निवडणूक लढवलेली आहे। एक असं आहे की विचारलेल्या प्रश्नाला ते दिलेलं उत्तर आहे। मुलाखतीमध्ये थेटपणाने दादांनी त्या भावना काय व्यक्त केलेल्या नाहीत। एक, गेल्या 35 वर्षामध्ये बारामतीचा चेहरा मोहरा जो काही बदललेला आहे तो दादांच्यामुळे बदलला आहे हे सुज्ञ बारामतीकर निश्चितपणे जाणतात, आणि बारामतीची जनता दादांना सोडणार नाही। हे चर्चा तर अशी आहे की दादा कदाचित कर्जतमधनं लढतील, कर्जत जामखेडमधनं, आणि मग इकडे जय। 2019 सालामध्ये कर्जत जामखेडला जे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं ते केवळ दादांच्यामुळे मिळालं। हे कर्जत जामखेडची जनतासुद्धा जाणते, ज्यांना यश मिळालं ते आतून जाणत आहेत, पण त्यांना आता बाहेर कमालीचा द्वेष दादांच्या बद्दलचा तयार झाल्यामुळे ते या बाबतीतली कबुली देतील असं मला स्वतःला काय वाटत नाही। परंतु तसा कुठलाही विचार शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा अजिबात त्या ठिकाणी नाही। धन्यवाद जी 24 बोलल्याबद्दल आणि आपल्या यात्रेला शुभेच्छा। तर दादांसंदर्भात उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सुनील तटकरे यांनी दिली आहेत। ती लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचत आहेत, लोक ती कशी स्वीकारत आहेत हे आता बघावं लागेल। व्हिडिओ जयंत कामेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।